भगवान महावीर जयंतीनिमित्त जयघोष, अहिंसा परमो धर्माचा संदेश देत शोभायात्रेने वेधले लक्ष. विविध कार्यक्रम संपन्न. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज शहरातून ढोल ताशांच्या पथकात गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात विविध चित्ररथांचा समावेश होता. तर महिलांनी भगवान महावीर यांचे विविध संदेश असलेले फलक हाती घेतले होते. तर रॅलीत भगवान महावीर यांचा जय जयकार करीत अहिंसा परमो धर्माचा संदेश देण्यात आला. तर या शोभायात्रेने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. शहरातील गल्ली नंबर 2 येथील जैन स्थानकापासून शोभायात्रेस सुरुवात झाली. त्यात महिलांसह पुरुष, तरुणांसह आबाल वृद्ध मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. रॅलीत सजविलेल्या बैलगाड्याच्या रथात भगवान महावीर यांची आकर्षक मूर्ती होती. तर ढोल पथकाच्या गजरात शोभायात्रा आग्रा रोड मार्गाने सरळ फुलवाला चौक, गांधी पुतळा, जुने धुळे परिसर, स्वामी समर्थ केंद्र मार्गे शिवाजी रोड, अग्रवाल विश्राम भवन या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. तर शोभायात्रेत ठिकठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले होते. तर या प्रसंगी या ठिकाणी सर्व सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी थंड पेय वाटप करण्यात आले. श्री सकल जैन श्री संघ व श्री नवकार मंडळ संघटनाद्वारा श्री भगवान महावीर स्वामी जन कल्याणक महोत्सव धुळ्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सत्य आणि अहिंसेचा मार्गाचा संदेश देणारे भगवान महावीर यांचे जयंती महोत्सव निमित्त विविध पूर्ण सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर या महोत्सवासाठी भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव 2025 चे अध्यक्ष दिनेश जैन, वरुण जैन, सुनील मुता, ॲडव्होकेट राजेश मोनोत, प्रमोद जैन, जितू चौटिया, कांतीलाल चोरडिया, सूरजमल सूर्या, राजेंद्र बापना, दिलीप खिवसरा, दिलीप कुचोरिया, दारुल सुराणा, किशोर शहा, प्रमोद जैन, भरत जैन, संतोष पाटणी, विनोद बन्साली, रवींद्र जैन, हरीश शहा, नानकराम तनेजा, छल्लानी, कमलेश गांधी, विजय दुग्गड, विजय कांक्रिया, वर्धमान बेदमोता, तुषार बापना, निखिल मोमैया, वर्धमान संघवी, राजेश बापना, निखिल सामसुखा, सूरजमल सूर्या, रवी पाटणी, संतोष पाटणी, भरत जैन, विजय दुग्गड, दिलीप पारक, विनोद बन्साली आदी सर्वच पदाधिकारी यांच्यासह तरुण वर्ग, समाज बांधव यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. तर अतिशय जल्लोषात श्री भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.